गुड मॉर्निंग. जगात सगळेच एकमेकांना सरप्राईजेस देतच असतात ना, पण आज मला एक झाडानं सरप्राईज दिले, जे बघून ना मला इतका आनंद झाला ना, मस्त एकदम. मी म्हणजे ना खूपच खुश आहे. तेच हे अपराजिताचं झाड, म्हणजेच गोकर्णाचं झाड. ज्या झाडाला मी कधी पाणी घातलं ना, कधी त्याची काळजी घेतली, बट या झाडाचं ना बी मी ह्या तुळशी वृंदावनात रुजवलं होतं. असं सरप्राईज मिळणार असेल ना, तर मी खूप झाडं लावेन खरंच. मागच्या वेळी ना गणपतीमध्ये जेव्हा मी आले होते आजोळी, तेव्हा तुळशी वृंदावनात असंच या बिया अशा रुजवल्या होत्या. त्यामध्ये मी निळा आणि पांढरा असं दोन्ही बिया रुजवल्या होत्या, पण त्यातलं एकच नेमकं निळं एवढंच उगवून आलेलं. पण त्याचं इतकं मोठं झाड होईल असं वाटलंच नव्हतं, कारण मी पॉटमध्ये खूप वेळा लावलं अपराजिताचं, पण इतकं मोठं तर झालंच नाही. मग म्हटलं त्याच्या कळ्या बघून लेमन टी बनवावं आणि मस्त पिऊन घ्यावं. बघा कसं मस्त कलर चेंज होते ना. आता तर लिंबू पिळल्यानंतर आणि वेगळाच कलर त्याला येतो. इतकं छान वाटत होतं ते बघून. स्वतः लावलेल्या झाडाकडून असं रिटर्न आपल्याला काहीतरी भेटतं, तेव्हा ते सॅटिस्फॅक्शन वेगळंच असते. इतकं फिलिंग खूप छान वाटते. आणि झाडांवरचं प्रेम तर माझं रोज रोज थोडंसं वाढतच चाललंय. त्यात सतीश पण म्हणतोय की बाई सेविंग वगैरे करतेस की पैसे सगळं दिलेले झाडच आणत बसतेस.